सैनिकांचे डिपॉझिट जप्त होईल, खासदार उदयनराजे भोसले यांचा टोला। माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माथाडी कामगार कार्यकर्त्यांचा सुसंवाद मेळावा कळंबोली येथे पार पडला। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली नसून शरद पवार कुठूनही उभे राहिले तरी समोरच्याचे डिपॉझिट जप्त होईल असा टोला यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांनी या मेळाव्याला संबोधित केले। यावेळी उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्यांना इच्छा असेल तर त्यांनी देखील उभं राहावं अशी प्रतिक्रिया दिली। आमच्या मित्रांनी आता ठीक आहे बोलता बोलता त्यांनी उल्लेख केला की थोडंसं आवरलं चालतंय तेवढं पाहिजेच। ते म्हणाले सातारचे लोकसभेचे उमेदवार चालतंय उदयनराजे काय आणि शिवेंद्रराजे काय नाण्याच्या दोन बाजू आहेत लक्षात घ्या। त्यामुळे त्याची काळजी नाही तर उद्या परत हेडलाईन आलं असतं संपूर्ण की शिवेंद्रराजे यांचं असं काय फरक पडत नाही। त्यांची इच्छा असली तर त्यांचंही स्वागत आहे या लोकसभेसाठी उभं राहावं। मगाशी बातम्यांमध्ये बघत होतो बातम्यात काय पवार साहेबांनी माघार घेतली ही आमची जीत आहे। अहो एक लक्षात घ्या माघार नाही घेतली आज एकमेव या म्हाडा तर सोडून द्या पण कुठल्याही मतदारसंघात पवार साहेब जर उभे राहिले तर समोरच्याचं कदाचित मी म्हणतो नाहीच डिपॉझिटच राहणार नाही। आणि त्यामुळं बोलत असताना आपण थोडंसं भान ठेवलं पाहिजे। आयुष्य वेचलं ज्या माणसाने केवळ आज आपण सत्तेत आहोत की याच्यामुळं तर कोण बोलत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सैनिकांच्या शौर्याचा राजकीय फायदा घेऊ नये असे मत अभिनंदन यांच्या पत्नीने केलंय याची जाणीव करून दिली। बोफोर्सप्रमाणे राफेलची देखील चौकशी व्हावी एवढीच मागणी केली असून त्याला सरकार तयार झाले नाही अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरद पवार यांनी केली आहे। विमान आम्ही ज्याचा निर्णय घेतला त्या विमानातून एक अभिनंदन नावाचा हवाई दलाचा अधिकारी MiG-21 विमान घेऊन हल्लेखोरांचे तळ उद्ध्वस्त करण्याच्यासाठी पावलं टाकत होता। त्याचं विमान पाडलं गेलं, त्याला अटक करण्यात आली आणि जिनिव्हा करारावरून एक करार आहे त्या करारानुसार त्याची सुटका झाली आणि सुटका झाल्याच्या नंतर त्याच्या माऊलीचं त्याच्या पत्नीचं विधान टेलिव्हिजनवर मी स्वतः ऐकलं। काय म्हणली ती माऊली? ती माऊली म्हणजे माझ्या नवऱ्याचा अभिमान आहे मला या देशाच्यासाठी दहशतवाद्यांच्यावर हमला करण्याच्यासाठी त्यांनी कष्ट घेतले शूरपणा दाखवला आमचं भाग्य तो वाचलं त्यांनी त्याग केला आणि तो एकटा त्यागी नाही त्यांनी सांगितलं ही शूरता या देशाच्या लष्करामध्ये सहभागी झालेला प्रत्येक जवान हा देशाच्यासाठी करतो आणि त्या मोदींनी पुढे सांगितलं आमचा जवान देशाच्यासाठी फलीत किंमत देईल पण आमची विनंती आहे की त्याच्या शौर्याचा सन्मान करा पण त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा उद्योग करू नका। आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीला मी विनंती करते की आमच्या जवानांच्या शौर्याचा फायदा राजकारणाच्या स्वार्थासाठी करण्याचा उद्योग तुम्ही बंद करा ही अभिनंदनाची बायको त्या ठिकाणी सांगतो। न खाऊंगा कि किसने खाया? 350 का 1407 हुआ कैसे? दाल में काला क्या है ये बताने की आवश्यकता है। ही गोष्ट सर या ठिकाणी
सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या संबंधीची शंका आहे. आणि म्हणून आम्ही फार वेळेला मागणी केली, उदयनराजेंनी मागणी केली, याची चौकशी करा. आम्ही दुसरं काही नाही म्हणतो, याची चौकशी करा, सगळ्या पक्षाच्या लोकांना घेऊन चौकशी करा. राजीव गांधी देशाचे प्रधानमंत्री होते, गोफल नावाचं विमान घेतलं. आज सत्तेमध्ये ते विरोधी पक्षात होते, त्यांनी गोफलची चौकशी मागितली. राजीव गांधींनी सगळ्या पक्षाच्या लोकांची कमिटी नेमली, चौकशी झाली, काही निघालं नाही. अशी चौकशी आत्ता करा हे आम्ही सांगतोय, पण मोदी साहेब चौकशी करायला तयार आहे. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.